बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रोजंदारी कामगारांना एकत्रित वेतनाचा प्रस्ताव शासनाला पाठवलाच पाहिजे. रोजंदारी कामगारांना एकत्रित वेतनावर कायम करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठवलाच पाहिजे. 6 दिवस चाललेल्या काम बंद आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाला घेतलीच पाहिजे. 6 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा बहुचर्चेत आलेला आहे. राजकारणापासून तर आरक्षणापर्यंत मुद्दा हा पेटलेला आहे. त्या ठिकाणी आपण युनिव्हर्सिटीमध्ये बघू शकतो की जे विद्यार्थी घडवतात छडी लागे छमछम विद्ये घेऊन तसेच इथं बेमुदत आंदोलन करणार आहे. कशा संदर्भात आणि का? हे सर्व कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मागील 22-23 वर्षापासून काम करतात. या आंदोलनामध्ये विद्यापीठात काम करणारे सहाय्यक असतील, टेक्निशियन असतील, डाटा एंट्री ऑपरेटर असतील, त्याच्यानंतर प्लंबर असतील, शिपाई असतील, माळी खात्यात काम करणारे असतील, मदतीस असतील, या सर्व विविध पदावर कार्यरत असणारे हे कर्मचारी आहेत. आणि या कर्मचाऱ्यांची मागील 22-23 वर्षापासून सातत्याने मागणी आहे की विद्यापीठ प्रशासनाने कंत्राटदार न ठेवता विद्यापीठ निधीतून थेट एकत्रित वेतनावर कायम करावी. जेव्हा की ही मागणी आम्ही रेटतो तर त्याला दुजोरा देखील आहे, कारण की ही मागणी पहिल्यांदा झाली अशी गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आणि विद्यापीठाने स्वतःहून विद्यापीठातले एकूण 47 जे कामगार आहेत ते विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर केलेले आहे. तरी आमची सर्वांची मागणी हीच आहे की आपण ज्या 47 कामगारांना जो न्याय दिलेला आहे तोच न्याय आणि तीच भूमिका या कामगारांना द्यावी. त्या 47 कामगारांप्रमाणेच या कामगारांना देखील वेतन श्रेणी द्यावी आणि त्यांची कायम कर्मचाऱ्याप्रमाणे 1 ते 2 तारखेलाच पेमेंट होते. मात्र इतर हे जे 443 रोजंदारी कामगार जे आहेत इतर विभागात काम करणारे या कामगारांना जे वेतन दिले जातं तर ते अर्ध्यापेक्षा कमी आहे. म्हणजे त्यामुळे या कामगारांचं का जर खऱ्या अर्थानं शोषण थांबवायचं असेल आणि या विद्यापीठाची सेवा जी 22-23 वर्ष इमाने इतबारे करलेली आहे या कामगारांनी त्याला का जर न्याय द्यायचा असेल तर आमचा असा प्रस्तावाने अशी मागणी आहे की या कामगारांना विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करावे. आणि आमची अशी देखील या सहित मागणी आहे की आम्हाला अतिरिक्त वेतन न देता तुम्ही कंत्राटदाराला जे वेतन देता सध्या कुशल कामगारांच्या मागे ते कंत्राटदाराला न देता आपणच ती भूमिका घेऊन ते वेतन आम्हाला कामगारांना द्यावं, जेणेकरून विद्यापीठाच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड देखील बसणार नाही. परंतु ही मागणी करीत असताना विद्यापीठ नेहमी आम्हाला सातत्याने जेव्हा चर्चा होती तर असं आम्हाला सांगितलं जातं की ही मागणी आमच्या अखत्यारीत्या येत नाही. हा जो निर्णय आहे तो शासनाने घ्यायचा आहे. परंतु आम्ही काही विद्यापीठाला म्हणत नाही की आम्हाला परमनंट करा. आमची साधारण छोटीशी मागणी की फक्त एकत्रित वेतन आणि जो की विद्यापीठ प्रशासन सिनेटमध्ये ठराव घेऊन मॅनेजमेंटमध्ये ठराव घेऊन ही मागणी सोडवू शकते. परंतु विद्यापीठाची तशी प्राथमिकता दिसून येत नाही, तशी मानसिकता दिसून येत नाही. प्रशासन शिष्टमंडळाला गेल्यावर एक गोष्ट बोलते आणि त्यानंतर शिष्टमंडळ बाहेर आल्यावर एक चर्चा करते. तर यामध्ये प्रशासनाची जी आहे ती देखील डबल ढोलकी वाजवल्याची भूमिका आपल्याला दिसून येत आहे. एकीकडे आंदोलनाला आश्वासन द्यायची की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, तुम्ही या गोष्टीला लावून धरा, तुम्ही गोष्ट रेटा, आम्ही करूच. तर दुसरीकडे म्हणते की तुम्ही ही मागणी जी आहे की बेकायदेशीर आहे, तुम्ही कोर्टात गेलेले यामुळे आपल्याला याच्यावरून काही तोडगा काढता येत नाही. जेव्हा की कोर्टाचा आणि या मागणीचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचं जे काम बंद आंदोलन चालू आहे मागील 6 दिवसापासून याची दखल घ्यावी व आंदोलनाशी आपण चर्चा करावी आणि या कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण एकत्रित वेतनाचा घेण्याचा जो प्रस्ताव आहे तो महाराष्ट्र शासनाला पाठवावा व या कामगारांना न्याय द्यावा. याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी दखल घेतलेली का आंदोलनाची? नक्कीच. कालच या आपल्या औरंगाबाद मध्यचे आमदार शिंदे गटाचे माननीय प्रदीपजी जयस्वालींनी भेट दिली. तसेच त्यानंतर त्यांनी आंदोलनाची चर्चा केल्यानंतर त्यांनी कुलगुरूंच्या निवासस्थानी देखील कुलगुरूंशी भेट घेतलेली आहे व या मागणीवर तोडगा करण्याची त्यांनी विनंती केली. कुलगुरूंनी त्यांची चर्चा झालेली आहे. परंतु आता यावर काय निर्णय होतो